नमस्कार, KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत। प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। लोकसभा निवडणुकीदरम्यान आचारसंहिता भंग करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, कोकण विभागीय आयुक्त जगदीश पाटील यांनी दिले संकेत। राष्ट्रवादीचे नेते आणि माजी नगराध्यक्ष उमेश शेटे यांनी लोकसभा निवडणुकीत स्वाभिमान पक्षाच्या उमेदवाराचं काम करण्याचे केलं जाहीर। आणि मार्च महिना संपत आला तरीही रत्नागिरी नगरपालिकेच्या पाणीपट्टी आणि घरपट्टी वसुलीचे वाजले 3:13, प्रशासन हतबल। या नंतरच्या बातम्या थोड्याशा विश्रांतीनंतर। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांच्या विरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश कोकण विभागीय आयुक्त जगदीश पाटील यांनी दिले आहेत। लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका नुकत्याच जाहीर झालेल्या आहेत। निवडणूक आयोगाचा हा सततचा प्रयत्न आहे की जास्तीत जास्त लोकांनी आपली नावं मतदार यादीमध्ये नोंदली पाहिजेत आणि जास्तीत जास्त लोकांनी मतदान केलं पाहिजे। त्यासाठी ज्या सुविधा द्यायच्या आहेत त्या सर्व दूर जास्तीत जास्त प्रमाणात दिल्या तर हे प्रमाण निश्चितपणे वाढणार आहे। याच्यासाठी जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी जी ही सुविधा इथे निर्माण केलेली आहे, एकतर आपलं नाव शोधण्याचा किऑस्क इथे आहे, आपलं नाव कुठल्या मतदार यादीत आहे, कुठल्या भागात आहे, आपलं मतदान केंद्र कुठलं आहे हे सुद्धा इथे येणाऱ्या लोकांना ते तपासून पाहता येईल। आणि इतर काही त्यांना अडचणी असतील, तक्रार करायची असेल तर या किऑस्कला फोनसुद्धा जोडलेला आहे आणि तो डायरेक्ट 1950ला जातो की जिथे त्यांच्या शंकांचं निरसन होऊ शकतं किंवा ते त्यांची तक्रार तिथे नोंदवू शकतात आणि त्याचं निराकरण पुन्हा यंत्रणा करू शकते। ही अतिशय चांगली सुविधा निर्माण केलेली आहे। आणखी इतर ठिकाणी जिल्ह्यामध्ये अशी सुविधा निर्माण करण्याचा त्यांचा मानस आहे, ही अतिशय चांगली गोष्ट आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयुक्त जगदीश पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात विशेष बैठक घेत आढावा घेतला। आजची बैठक संपूर्ण एकूण लोकसभा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जगदीश पाटील यांचं स्वागत केलं। या प्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार, मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, प्रांत अमित शेडगे, निवडणूक अधिकारी सुशांत बनसोडे यांच्यासह जिल्हाभरातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते। रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळमजल्यावर बसवण्यात आलेल्या व्होटर हेल्प मशीनचं उद्घाटन आयुक्त जगदीश पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। या प्रसंगी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल आदी अधिकारी उपस्थित होते। जिल्हाधिकारी इमारतीच्या तळमजल्यावर बसवण्यात आलेल्या या मशीनमुळे मतदारांना आपलं नाव शोधणं सोयीचं होणार आहे। तसंच राज्यात रत्नागिरी येथे बसवण्यात आलेलं हे एकमेव उपकरण असल्याचं आयुक्त जगदीश पाटील म्हणाले आणि निवडणुकीदरम्यान प्रशासकीय यंत्रणेला सतर्क राहण्याचं आवाहन केलं। याच ठिकाणी वोटिंग मशीन आणि व्हीव्हीपॅट, बऱ्याच लोकांना शंका असतात की या मशीन्स कशा आहेत, त्याचा दुरुपयोग केला जाऊ शकतो का, त्या हॅक होऊ शकतात का, अशा अनेक शंका तरुणांना आणि इतर मतदारांना सुद्धा असतात।
त्याचं निरसन करण्यासाठी इथे दररोज त्याचा अवेअरनेस कॅम्पेन चालू असेल, ज्यातून लोक येऊन ती मशीन हँडल करू शकतील आणि आपण टाकलेल्या उमेदवारालाच मत पडलं आहे का हे सुद्धा व्हीव्हीपॅटमध्ये चेक करू शकतील. त्यामुळे याच्या आधी आपण हे कार्यक्रम घेतलेच आहेत, गावोगावी आपण जाऊन अवेअरनेस कॅम्प घेतलेले आहेत, परंतु इथे सुद्धा ती सातत्यानं उपलब्ध असणार आहे. कारण निवडणूक आयोगाचे असे आदेश आहेत की हा कार्यक्रम जो आहे त्यात सातत्य ठेवलं पाहिजे, म्हणजे मग जास्तीत जास्त लोक त्याचा लाभ घेऊ शकतील आणि त्यांच्या शंका दूर होऊ शकतील आणि एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून मतदाराला ते आवर्जून उपस्थित राहतील. वरिष्ठ नेते मंडळींच्या परवानगीनं आपण या निवडणुकीत स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे यांचं काम करणार असल्याची ग्वाही माजी नगराध्यक्ष उमेश शेटे यांनी दिली आहे. 23 एप्रिलला रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. आपण राष्ट्रवादीचे नेते आहात, आपल्या मन की बात काय आहे? राष्ट्रवादीचा मी कार्यकर्ता असून राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी ह्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आणि देशामध्ये झालेली आहे. अद्याप काँग्रेस आघाडीचा उमेदवार ठरलेला नाही आहे, परंतु काही असे संभाव्य उमेदवार अन्य ठिकाणी जाऊन मी उमेदवार आहे असं सांगतात आहेत. परंतु उमेदवाराची पार्श्वभूमी आणि उमेदवाराचं एकंदर कर्तृत्व नेतृत्व लक्षात घेता आपली मतं फुकट जाऊ नयेत म्हणून मी माननीय पक्षाचे आमचे जे नेते आहेत, राज्यस्तरावरचे, जिल्हा स्तरावरचे, शहर स्तर आणि तालुका स्तरावरचे, यांची परवानगी घेऊन मी त्यांना असं सांगणार आहे की माजी खासदार निलेश राणे यांची काम करण्याची आम्हाला परवानगी द्या आणि आम्ही लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत. 23 एप्रिल रोजी होणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात युती आघाडी, स्वाभिमान आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात लढत होणार असल्यानं नेमकी आपली भूमिका काय यावर उमेश शेटे यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे. उमेश शेटे स्वाभिमानमध्ये प्रवेश करणार हे खरं आहे? अजिबात नाही. मी स्वतः राष्ट्रवादीचा आहे. मी शिवसेना पक्षाचा राजीनामा देऊन मी राष्ट्रवादीमध्ये गेलेलं आहे. राष्ट्रवादीचं शरद पवार आमचं आराध्य दैवत आहे, तटकरे साहेब आमचं श्रद्धास्थान आहे, अजितदादा आमचं प्रेरणास्थान आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे माझ्यासाठीचा आताचा पक्षांतर हा विषयच येत नाही. यापूर्वी देखील माझ्याबद्दल मी स्वाभिमानमध्ये जाणार आहे, मी भाजपमध्ये जाणार आहे, मी पुन्हा शिवसेनेत जाणार आहे. शिवसेनेमध्ये मी त्यावेळेला का गेलो होतो, मनापासून गेलेलं नव्हतं. मी स्वतःहून मी एकमेव ह्या जिल्ह्यातला माणूस असा असेल की शिवसेना पदाचा राजीनामा देऊन म्हणजे नगरसेवक पदाचा राजीनामा देऊन जनतेच्या न्यायालयात जाऊन मी निवडून आलेला आहे. असा मी एकमेव लोकप्रतिनिधी. माझी सगळ्या लोकप्रतिनिधींना अशी आव्हान आहे की तुम्ही इतर वल्गण्या करण्यापेक्षा राजीनामे द्या आणि जनतेच्या न्यायालयात जाऊन निवडून या. बाकीचे लोक पक्ष म्हणून पद आहेत त्यांच्याकडे, पण माझ्याकडे वैयक्तिक उमेश शेटेचं असणारं शहराचं नातं आणि शहराची असणारी बांधिलकी याच्याशी मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता होणार. आणि दुसरं एक तुम्हाला सांगून देतो, येणाऱ्या 2019च्या विधानसभेमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या वतीने, RPIच्या आघाडीच्या वतीने रत्नागिरीची विधानसभाचा उमेदवार म्हणून मी देखील इच्छुक. मी पक्षाकडे मागणी करणार आहे आणि मी निवडणुकी लढवणार. उमेश शेटे हे रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष तसंच गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रवादीचे एक नेते म्हणून काम करत आहेत. परंतु गेल्या काही वर्षांपासून त्यांचं मन राष्ट्रवादीतही लागत नसल्यानं त्यांनी हे विधान केलं आहे. उमेश शेटे राष्ट्रवादीमध्ये नाराज चालले ते खरं आहे का? उमेश शेटे राष्ट्रवादीमध्ये अतिशय खुश आहे. आज जर तुम्ही जर बघितलं तर जिथं लोकसभेच्या आचारसंहितेची जी जिल्हाधिकारी मीटिंग बोलवतात त्याचं जिल्ह्याचं नेतृत्व आज मी इथं करणार आहे. त्यामुळे माझा नाराजीचा प्रश्नच येत नाही. उमेश शेटे हा व्यवस्थित राजासारखा जगणारा आणि वाघासारखा वागणारा माणूस आहे. त्या उमेश शेटे नाराजीचा प्रश्नच येत. रत्नागिरी नगरपालिकेच्या कारभारावर उमेश शेटे यांनी कडक टीका केली. तसंच विद्यमान खासदार विनायक राऊत यांचाही समाचार घेतला. मग विनायक राऊत, आमदार उदय सामंत यांनी मतदारसंघात विकास कामाची कामं केली नाही, तुम्हाला असं थेट म्हणायचं आहे का? मी काय बोलतो तेवढं का, विकास कामं म्हणजे गटार आणि रस्ते करणं नव्हतं. विकास कामं म्हणजे माणसाला अन्न, वस्त्र, निवारा हा तर निवारण आहेत, परंतु एज्युकेशनच्या बाबतीतलं काय, आज सिव्हिल हॉस्पिटलची अवस्था काय आहे? सिव्हिल हॉस्पिटलची अवस्था काय सांगा ना. सगळं तुमच्या हातात आहे. मंत्री तुम्ही आहेत, आमदार तुम्ही आहेत, खासदार तुम्ही आहेत, आरोग्यमंत्री तुमचा आहे, देशाचा पंतप्रधान तुमचा आहे, राज्याचा मुख्यमंत्री तुमचा आहे. मग असं असताना सिव्हिल हॉस्पिटल व्हेंटिलेटरवर काय, डॉक्टरांचे वाद, ह्याचे वाद. मी आज खोलात जात नाही. ज्यावेळेला हे निवडणुकीचे हे सुरू होईल वाढे त्यावेळेला मी हे बोलणारच आहे ना. विनायक राऊत किंवा आमदार उदय सामंत यांच्याबद्दल आमची मैत्री आहे, परंतु जे विरोधी आमच्या पक्षात आहेत त्यावेळेला त्यांनी केलेल्या चुका ह्या आम्ही जनतेपुढे मांडणार आहेत. त्यांना वाटत असेल की आम्ही केलेलं आहे. तुम्ही मला सांगा, तुम्ही आज ज्येष्ठ पत्रकार आहेत, सिव्हिल हॉस्पिटलची काय परिस्थिती आहे सांगा ना तुम्ही मला. आज एज्युकेशनची आहे, 12वीच्या नंतर मुलांना आज आपल्याला मुंबई, पुणे मेट्रो सिटीमध्ये न्यावं लागतं. काय आमची परिस्थिती आहे? फक्त फिनोलेक्स एक कॉलेज आहे.
तुम्ही हे लोकसभेच्या खासदारांनी आणि विधानसभेच्या आमदारांनी नुसते आम्ही गटारा केलं, पाकडी केली, एखाद्या विहार बांधून नेलं म्हणजे झालं काय? रत्नागिरी शहरामध्ये वेगाने विकासाची कामं सुरू आहेत. आपण एक माजी नगराध्यक्ष, आपलं काय मन म्हणते? तुम्ही दाखवा, हा चंद्र हा सूर्य दाखवा. वेगाने जर सुरू असेल ना तर नगराध्यक्षाला रजेवर का पाठवलेला? जर वेगाने कामं सुरू आहेत आणि जर ह्यांची जर ही एवढी जर ते स्वतःच्या कर्तृत्व एवढी जर हे दाखवत असतील तर नगराध्यक्षाचा राजीनामा घेऊन नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाऊन देत ना. मग जनताच ठरवेल ना वेगाने कामं चालू आहेत की काय चालू आहे ते. तुम्ही थांबू शकता काय शहरामध्ये विकासाची काही कामं सुरू? मी काय बोललो तुम्हाला, रत्नागिरीची जनता हे माझं न्यायालय आहे. ज्या वेळेला निवडणुकीच्या संदर्भात त्यांनी जर कुठची कामं केलेली असं जर तुमचं म्हणणं असेल तर जनता त्यांना मतं देईल. आज मी एकटा असून पण मी 11,000 मतं घेतली. भाजपने चुकीचा उमेदवार दिला, अमुक झालं, त्यामुळे ते झालेलं आहे. ओके, शुभेच्छा तुम्हाला स्वाभिमानमध्ये जाण्यासाठी. उमेश शेटे हे पूर्वी शिवसेनेमध्ये कार्यरत होते, परंतु त्यांचे राजकीय गुरु सुनील तटकरे यांनी त्यांना पुन्हा राष्ट्रवादीमध्ये घेतलं आणि तेव्हापासून ते राष्ट्रवादीमध्ये एक नेते म्हणून काम करत आहेत. 1.5 वर्षापूर्वी झालेल्या रत्नागिरी नगरपालिकेतील थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीकरता ते राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून रिंगणात उभे होते, परंतु शिवसेनेकडून त्यांचा पराभव झाला होता. पण आता तुम्ही म्हणताय मी लोकसभेमध्ये स्वाभिमान पक्षाच्या परवानगीने काम करणार, नंतर म्हणताय मी उमेदवार आहे. नेमकं कसं? एक लक्षात घ्या, मिसगाईड करू नका. अजून आमचा उमेदवार ठरायचा आहे. उद्या महागठबंधनमध्ये स्वाभिमान पण येऊ शकतो. उद्या महागठबंधन रत्नागिरीची जागा काँग्रेस पक्ष, माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब असतील किंवा माननीय सुनीलजी तटकरे साहेब असतील, जयंत पाटील साहेब असतील, स्वाभिमानसाठी रत्नागिरीची जागा सोडू शकतात. अजून आमच्याकडे उमेदवार निश्चित झालेला नाही. पण मला जे कार्यकर्ता म्हणून जर विचारलं बा उमेदवार शिवसेनेला टफ फाईट देणारा उमेदवार कोण असेल, तर माझी आजची भूमिका अशी आहे की 100पैकी 100 मार्क जर द्यायचे असतील तर डॉक्टर निलेश राणे साहेबांना द्यावे लागतील, आदरणीय राणे साहेबांना द्यावे लागतील. कारण का त्यांचं इकडचं जे सिंधुदुर्गातलं रत्नागिरीतलं जे काम आहे त्या जोरावरती ते लोक त्या निवडणुकीला फेस करू शकतात. म्हणून मी पार्टीची परवानगी घेऊन, पक्षाची परवानगी घेऊन, माझं जर मत जर मला पार्टीने विचारलं तर माझा निर्णय असा राहील की बा डॉक्टर निलेश राणे साहेबांना आपल्याला लोकसभेसाठीची पसंत. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडे म्हणावे तसे नेते आणि कार्यकर्ते नसल्यानं ते नाराज आहेत. महागुरू शरद पवार आणि गुरु सुनील तटकरे यांच्यामुळे ते राष्ट्रवादीत असले तरी आता त्यांचं मन मात्र स्वाभिमान पक्षाकडे लागलं असल्याचं दिसून येत आहे आणि त्यामुळेच त्यांनी निलेश राणे यांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली असावी असं बोललं जात आहे. रत्नागिरी नगरपालिकेवर एक हाती शिवसेनेची सत्ता असतानाही घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीचे 3-13 वाजले असल्यानं त्याचा परिणाम विकास कामांवर होऊ शकतो असं बोललं जात आहे. रत्नागिरी नगरपालिका ही कोकणातील एक मोठी नगरपालिका म्हणून ओळखली जाते, परंतु येथील नगरसेवकांना मात्र घरपट्टी पाणीपट्टी वसुलीकडे लक्ष देण्यास वेळ नसावा ही बाब चिंताजनक असल्याचं बोललं जात आहे. घरपट्टी आणि पाणीपट्टी वसूल करणं हे नगरपरिषद प्रशासनाचं काम असलं तरी सर्व नगरसेवकांनी आपापल्या प्रभागातील वसुलीकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे, जेणेकरून 100% वसुली होऊ शकते. रत्नागिरी नगरपालिकेच्या मासिक सर्वसाधारण सभेत ट्रक टर्मिनल, नवीन पाणी योजना, रिझर्वेशन उठवणं या विषयांवर जोरदार चर्चा होते. वेळप्रसंगी हाणामारी देखील होते, परंतु दुर्दैवानं मात्र पाणीपट्टी, घरपट्टी, आरोग्य, स्वच्छता, शिक्षण, स्ट्रीट लाईट, पाणी टंचाई आदी विषयांवर मात्र विशेष चर्चा होताना दिसून येत नाही. रत्नागिरी शहरात सुमारे 22,000 घरगुती इमले, 6,000 वाणिज्य, 375 सरकारी इमारती आहेत, परंतु मार्च महिना संपत आला तरी करोडोंची वसुली होणं अजूनही बाकी असल्यानं प्रशासनासमोर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. लोकसभा निवडणुकीदरम्यान आचारसंहिता भंग करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल. कोकण विभागीय आयुक्त जगदीश पाटील यांनी दिले संकेत. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी नगराध्यक्ष उमेश शेटे यांनी लोकसभा निवडणुकीत स्वाभिमान पक्षाच्या उमेदवाराचं काम करण्याचे केलं जाहीर. आणि
मार्च महिना संपत आला तरीही रत्नागिरी नगरपालिकेच्या पाणीपट्टी आणि घरपट्टी वसुलीचे वाजले 3:13. प्रशासन हतबल. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.